जालन्यामधून स्वतः लोकसभा लढवण्यास मनोज जरांगे पाटील यांनी नकार दिल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिलेली आहे। मात्र 30 तारखेला जरांगेंची अंतिम भूमिका ठरल्यानंतर दोन्ही नेते एकत्रित प्रचार सुद्धा करणार आहेत। लोग ये मान के चलते हैं कि ये जो जरांगे पाटिल और उनके संगठन के साथ का मेलजोल जो है, क्योंकि मैं समझौता नहीं कह सकता हूं, क्योंकि उन्होंने कोई पार्टी बनाई नहीं है, ना बनाना वो चाहते हैं। इसलिए ये जो सामाजिक गठबंधन हो रहा है, जिसको हम लोग एक राजनीतिक आयाम देने जा रहे हैं, लोग इसको स्वीकारेंगे। तर 30 तारखेला जरांगेंची भूमिका ठरल्यानंतर एकत्र प्रचार करणार आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे। जालन्यातून स्वतः लोकसभा लढवण्यास मनोज जरांगे पाटील यांनी नकार दिलेला आहे। त्यामुळे आता जरांगे यांच्या निर्णयानंतर आपण आपली पुढची भूमिका ठरवू आणि पुढची यादी जाहीर करू असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।